हे बघा, ह्या अर्थसंकल्पामध्ये ज्या बाजू मांडल्या गेल्या आहेत, खास करून महिला असतील, शेतकरी असतील, युवक असतील, त्याचबरोबर विविध जे घटक आहेत त्याच्यामध्ये महामंडळं असतील, या सगळ्यांचा समावेशक हा अर्थसंकल्प मांडल्यामुळे समोरच्यामध्ये पोटशूळ या ठिकाणी उठलेला आहे. माझ्या माहितीप्रमाणे महिलेला 1500 रुपये महिना देण्याचा हा जो सगळ्यात मोठा निर्णय सरकारने घेतला आहे. मागच्या काळामध्ये एसटीमध्ये 50% सवलत दिल्यानंतरचा मला तरी वाटतं की हा एक मोठा निर्णय आहे. मुलींना शिक्षणामध्ये मोफत शिक्षण देण्याचा जो निर्णय आहे तो जो घेतला गेला आहे तो सगळ्यात महत्त्वाचा आहे. शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये जे वेगवेगळे अनुदान आहे त्याच्या बाबतीमधला निर्णय आहे. युवकांना प्रशिक्षण घेण्यासाठीचा पैशाचा निर्णय या ठिकाणी 10,000 रुपये दर महिना देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये, युवकांच्या बाबतीमध्ये हे जे निर्णय घेण्यात आलेले आहे, हे निर्णय घेतल्यामुळे साहजिक आहे त्यांच्यामध्ये दुसरा विषय राहिला आणि त्यांचे जर चेहरे आपण आज पाहिले असते तर आपल्या लक्षात आलं असतं की जे निर्णय घेतलेले आहे ते सर्वसमावेशक आहे. कोणत्याही घटकाला या निर्णयामध्ये समावेश केलं नाही अशी टीका ते करू शकत नाही. आणि मला तरी असं वाटतं याच्यामध्ये महिलांचा सन्मान, युवकांना या ठिकाणी प्रोत्साहन आणि शेतकऱ्यांना अनुदान अशा पद्धतीचा अर्थसंकल्प या ठिकाणी मांडण्यात आलेला आहे. पाटीलचे अर्थसंकल्प सादर केला, मात्र अगोदरच्या अर्थसंकल्पाच्या तरतुदी केल्या होत्या त्या अजून जनतेपर्यंत पोहोचलेल्या नाहीयेत. या अर्थसंकल्पातून ज्या योजना आता करतील, हे बघा, आता आपण महिलांचा जर विषय आपण जर पाहिला तर 1 जुलैपासूनच ही योजना लागू झालेली होते. 1500 रुपये महिन्याच्या अकाउंट जाण्याकरता 1 जुलैपासूनच ही योजना लागली. आपण जे म्हणतायत की जे सततचे पैसे फेडतात त्यांचे काही लोकांचे फक्त पैसे मागच्या काळामध्ये राहिले होते, पण अकाउंटचे नंबर वेगळे, आधार कार्ड लिंकिंग होत नव्हतं, त्यांच्या हाताचे बोटे ठसे त्या ठिकाणी येत नव्हते, त्यामुळे ते पैसे थांबलेत. एवढाच मुद्दा त्यांच्याकडे आहे. पण बाकी जर आपण हे निर्णय पाहिले तर मला तरी असं वाटतं की संजय निराधारच्या बाबतीमध्ये 10,000वरून जे 1500 रुपये करण्यात आले होते ते रेग्युलर आता सगळ्यांना भेटत आहेत. त्यामुळे असं कुठलं काही अनुदान थांबलेलं नाहीये. आता विरोधकांकडे काहीच राहिलेलं नाही बोलण्यासारखं. कापसाचं जे महत्वाचं अनुदान आहे, सोयाबीनचं जे महत्वाचं अनुदान आहे, मागच्या वर्षी ज्या शेतकरी बांधवांना कापसाचा भाव मिळाला नव्हता त्यांच्याकरता 4,000 कोटी रुपयाची तरतूद, शेतकऱ्यांना 2 हेक्टर प्रमाणे 10,000 रुपये देण्याचा निर्णय सरकारने घेतल्याबद्दल शेतकऱ्याचा शेतकरी म्हणून मी अभिनंदन करतोय.